आज आपण फराळी पॅटीस बनवतो आहे, जे उपवासासाठी एकदम उत्तम पर्याय आहे। नेहमी साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे बनवून जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर हे फराळी पॅटीस एकदा नक्की बनवून बघा। चवीला तर अप्रतिम लागतात। तुम्ही नेहमीही स्नॅक्स म्हणूनही बनवू शकता। याआधी माझ्या चॅनलवरती साबुदाणे वड्याची एकदम परफेक्ट असे तेलामध्ये न फुटणाऱ्या रेसिपी आहे, तर तीही तुम्ही नक्की पहा। हे बघा, फराळी पॅटीस आपलं किती छान असं तयार झालेलं आहे। तर त्यासाठी इथे बघा मी 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। उकडलेले बटाटे आपण किसून घेणार आहोत। तर किसणीने आपण हे बघा बटाटे असे व्यवस्थित किसून घ्यायचे किंवा स्मॅशरने स्मॅश करून घेऊ शकता। तर बटाटे किसून घेतलेले आहेत, त्यामध्ये तरी पण आपण परत चेक करूया कुठे छोट्याशा गुठळ्या वगैरे तर राहिल्या नाहीत ना, पण आपल्याला अजिबात यामध्ये गुठळी वगैरे नको आहे। तर बघा यामध्ये मी सर्व चेक केलेलं आहे, तर गुठळ्या कुठेच राहिलेल्या नाहीत। असेल तरी त्या आपण अशा त्या पद्धतीने चांगल्या मोडून घ्यायच्या आहेत गुठळ्या। तर आता यामध्ये आपल्याला काही साहित्य ॲड करायचे आहे, तर घालूया चवीनुसार मीठ। तर हे उपवासाचं मीठ मी घेतलेलं आहे। जर तुम्ही उपवासासाठी बनवत असाल तर उपवासाचं मीठ घ्या, नाही तर स्नॅक्स म्हणून वापरत असाल तर साधं मीठ घेतलं तरी चालेल। त्यानंतर इथे साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे। तर हे साबुदाण्याचं पीठ बघा मी घरी बनवलेलं आहे। काय करायचं, साबुदाणे घ्यायचे आहेत, तव्यावरती थोडे भाजून घ्यायचे, हलकासा फक्त 2 मिनटं भाजून घ्यायचे, कलर चेंज नाही करायचं, आणि मिक्सरमधून एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे। तर इथे अर्धा कप मी साबुदाण्याची पावडर घेतलेली आहे पीठ। आणि आता हे एकसाथ नाही घातलं जात आहे, थोडं थोडं मिक्स करून आपण बघणार, जशी बाइंडिंग होत जाईल तसं आपण यामध्ये पीठ घालत जाणार आहोत। तर आपल्याला फक्त घट्टसर गोळा होईल एवढंच आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे। तर प्रमाण असं नाही, तुमच्या आता जे आपण बटाटे वापरले आहेत त्याला किती ओलसरपणा आहे त्यावरती हे पीठ लागणार आहे। आता तुम्हाला हे साबुदाण्याचं पीठ नसेल वापरायचं तर मग तुम्ही राजगिऱ्याचं पीठ, शिंगाड्याचं पीठ जे उपवासाला चालतात ते पीठ तुम्ही घालू शकता। तरी बघा थोडं थोडं मिक्स करत जाते आहे, कारण हे बटाट्यामध्ये स्टार्च जास्त प्रमाणात असतो ना, ओलसरपणा, तर त्यामुळे आपल्याला थोड्या पिठाचा आधी अंदाज येत नाही। प्रमाण आपण जसं मिक्स करत जाणार तसं आपल्याला कळत जातं की याला अजून पीठ लागणार आहे की नाही। तर हे बघा, आता हे जे उरलेलं पीठ आहे तेही मी यामध्ये घालून घेते, कारण आपल्याला एवढं पीठ लागणारच आहे। तर साधारण आपल्याला इथे 3 बटाट्यासाठी अर्धी वाटी पीठ लागलेलं आहे। साबुदाण्याचं पीठ रेडीमेड असं सहसा मिळत नाही, त्यामुळे घरी बनवणं सोपं आहे। साबुदाणे असेल तर फक्त हलकंसं भाजून घ्या आणि मिक्सरला चांगलं थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटा, कारण जर कच्चे वाटायला गेलात ना साबुदाणे तर ते मिक्सरला वाटणार नाही, पावडर होणार नाही, दरदरीत राहतील। त्यामुळे थोडंसं हलकेसे भाजून तुम्ही ते पीठ करून घ्या। आता हे बघा मी पीठ चांगलं असं घट्टसर मळून घेतलेलं आहे गोळा होईपर्यंत। त्यानंतर 1 चमचा तेल घेतलेला आहे। तेल घालून परत आपण थोडंसं मिळवून घेऊया, त्यामुळे काय होईल, हे जो चिकटपणा आता हाताला लागतोय तो निघून जाईल आणि आपल्याला पॅटीस बनवायला सोपं पडते। त्यामुळे थोडंसं हलकंसं तेल, 1 चमचा छोटा मी तेल घेतलेला आहे, तेल लावून परत चांगलं असं मळून घेतलेलं। आता हा आपला गोळा तयार झालेला आहे पिठाचा। तर ह्याला आपल्याला थोडा वेळ साईडला ठेवायचं आहे, कारण साबुदाण्याचं पीठ घातलेलं आहे तर थोडं सेटही होईल आणि आपल्याला पुढे आतमध्ये जे स्टफिंग बनवायचं आहे, सारण, तेही बनवायचं आहे, टाईम भेटेल। त्यानंतर इथे बघा एका बाउलमध्ये मी 1 कप किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, ताज्या नारळाचं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। त्यानंतर एक हिरवी मिरची एकदम बारीक बारीक कापून घालायची आहे, त्यामुळे काय होईल, खाताना दाताखाली येणार नाही, मुलंही आवडीने खातील, त्यामुळे मी बारीक एकदम चिरली आहे। त्यानंतर आता इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, काजू, बदाम आणि मनुकाचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। ते बघा, एका मनुकाचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत। त्याऐवजी तुम्ही ना शेंगदाण्याचं कूट घातलात तरी चालेल, तुम्हाला आवडत असेल तर, किंवा मग ड्रायफ्रूट्सही घालू शकता। ऑप्शनल आहे, दोन्हीपैकी तुम्ही एक कुठलं वापरू शकता किंवा दोन्हीही वापरू शकता। तर चवीनुसार घातलेलं आहे उपवासाचं मीठ, आणि 1 चमचा मी घालते इथे साखर, त्यामुळे ना पॅटीसचं आतमधलं स्टफिंग खूप छान लागते। त्यानंतर आपण जे पीठ मळलं होतं त्यामधलं थोडंसं पीठ मी इथे घेतलेलं आहे, ते कुस्करून यामध्ये घालायचं आहे। तर यामुळे काय होईल, छान असं बाइंडिंग येईल त्याला, आपल्या सारणाला, आणि जे खोबरं वापरलं आहे ओलं त्यालाही ओलसरपणा असतो, त्यामुळे हे व्यवस्थित बाइंडिंग होईल। कारण आपल्याला असे छोटे छोटे बॉल बनवायचे आहेत, त्यामुळे असं आपल्याला असं गोळ्यासारखं होईल इतपत आपल्याला याला बाइंडिंग पाहिजे आहे। तर बघा, याचे मिश्रण एकत्र केल्यानंतर याचे आपण छोटे छोटे बॉल बनवून घेऊया। तुम्हाला जर जिरं आवडत असेल, उपवासाला जिरं चालत असेल तर जिरं घालू शकता, कोथिंबीरही घालू शकता तुम्ही, हे तुमच्यावरती डिपेंड आहे। मी अगदी नॉर्मली उपवासासाठी जे पॅटीस बनवले जातात ते दाखवलेले आहेत।
तर या पद्धतीने मी सर्व जे आहेत बॉल बनवून घेते. तर बॉल आपले तयार आहेत. आता काय करायचं आपल्याला, आपण जे पीठ मळून ठेवलं होतं त्यातला थोडासा गोळा घ्यायचा आहे. अगदी लिंबा एवढा गोळा घ्यायचा, जास्त जाड घ्यायचा नाही आहे, छोटा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे. हाताने गोल करून घ्यायचा आहे. हाताला तेल किंवा थोडंसं तेल लावलं ना की त्याची पारी करायला व्यवस्थित जमते. तर पुढे चिरा जात असेल तर ते एकत्र करत आपण याला पारीचा शेप देणार आहोत. थोडा बघा, थोडं साईडने क्रॅक जातात, पण त्याचं काहीही प्रॉब्लेम नाही, कारण आपल्याला याला बॉलसारखं बनवायचं आहे. तर आणि खालच्या साईडला थोडं जाडसर आणि वरच्या साईडला आपल्याला थोडं पातळ करत यायचं आहे. थोडंसं हाताला तेल लावून. त्यानंतर जो आपण स्टफिंग बनवली होती मधलं सारण, त्याचा छोटासा बॉल आपण आतमध्ये ठेवलेला आहे आणि याला मोदकासारखं पूर्ण कवर करत यायचं आहे आणि कचोरीसारखं आपण याला गोल पूर्ण करून घेणार आहोत. व्यवस्थित सील करायचं आहे, म्हणजे आपण जेव्हा पॅटीस फ्राय करू तेलामध्ये तेव्हा ते सुटणार नाहीत, नाही तर सारण सगळं भारी येईल. त्यामुळे बघा मस्त असं गोल गरगरीत असं आपण हे पॅटीस बनवलेलं आहे. अगदी सोपं आहे, मी परत दाखवते. पटापट होता, जास्त वेळही लागत नाही. तर हे बघा या पद्धतीने हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पटापट ही पारी होते. तांदळाची आपण पारी जेव्हा उकडीच्या मोदकाला बनवतो त्याला थोडा वेळ लागतो, पण ही जी पारी आहे पटकन होते. तर आतल्या बटाट्यामुळे ना सारण व्यवस्थित पारी छान होते. सारणही व्यवस्थित भरलं गेलं तर ही आपली कचोरी आहे ती तेलामध्ये अजिबात फुटत नाही. तर छोटासा गोळा मध्यभागी ठेवून याला पूर्ण सील करून घ्यायचं आहे. फक्त हेच तुम्हाला काळजी घ्यायची आहे की व्यवस्थित पॅक झालं पाहिजे, अजिबात कुठे पोकळ नाही राहिलं पाहिजे किंवा कुठेही क्रॅक नाही गेले पाहिजे, नाही तर तेलामध्ये फुटू शकतात. जराही गॅप वगैरे राहिले तर आणि सारण बाहेर येईल, मग तेलही खराब होईल आणि आपल्या पॅटीची टेस्टही बिघडेल. त्यामुळे ही काळजी नक्की घ्या. अगदी व्यवस्थित गोल करायचं, अगदी गोल गरगरीत. तर या पद्धतीने मी सर्व पॅटीस बनवून घेतलेले आहे. आता तेल चांगलं गरम पाहिजे. गरम तेलामध्ये आपण हे पॅटीस सोडून घ्यायचे आहेत आणि गॅस आपल्याला मध्यमवरती ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवरती आपण हे तळून घेणार आहोत. मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा व्यवस्थित आपण एकाच वेळी खूप सारे पॅटीसही फ्राय करू शकतो. फक्त काय करायचं आपल्याला मध्ये त्यांना हलवत राहायचं आहे, म्हणजे काय होतील एक समान सर्व ठिकाणी फ्राय होतील. ते बघा अलटून पलटून, मोठ्या चमच्याने जमत नसेल तर छोट्या चमच्यानेही तुम्ही असं अलटून पलटून याला फ्राय करून घेऊ शकता. आपण जसे गुलाबजामला सारखं हलवत असतो ना, म्हणजे कसे ते एक समान सर्व बाजूने फ्राय होतात, तसंच इथेही पॅटीससाठीही करायचे आपल्याला. तर बघा छोट्या चमच्यानेही असं अलटून पलटून सर्व बाजूने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आणि गॅस मध्यमवरतीच ठेवायचे आणि मध्यम गॅसवरती मस्त असे बघा थोडंसं सुनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. कलर बघा किती छान आलेला आहे आपल्या पॅटीसला. तर रेसिपी आपली मस्त अशी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. उपवासाचे पॅटीस गरमागरम कुठल्याही चटणीबरोबर खाऊ शकता तुम्ही किंवा मग गोड दही घेऊ शकता. खोबऱ्याची चटणीबरोबरही छान लागतात. तर मला हे दहीबरोबर आवडतात, गोड दहीबरोबर, त्यामुळे मी दही घेतलेलं आहे. तर बघू शकता किती मस्त असे एकदम पॅटीस आपले तयार आहेत गरमागरम खाण्यासाठी. तर खूपच एन्जॉय करा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली.